अगर आप भिवंडी में इम्पोर्टेड प्रोडक्ट्स खरीदना चाहते हैं तो उसका एकमात्र ठिकाना है हैप्पी शॉप, जहां आपको इम्पोर्टेड चॉकलेट्स, स्नैक्स, कॉन्फेक्शनरीज, इम्पोर्टेड ड्रिंक्स, साथ ही प्रीमियम ड्राई फ्रूट्स की रेंज डिस्काउंटेड रेट्स पर मिलेंगे। एक बार जरूर विजिट कीजिए हैप्पी शॉप और अपने शॉपिंग एक्सपीरियंस को बनाइए और भी बेहतर। एट सुप्रीम पेट्रोल पंप, चाविंद्रा, भिवंडी। काल मी आदरणीय केंद्रीय मंत्री मनोहरलालजी खट्टर साहेब यांची भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण काम करत असलेल्या टोरंटो कंपनीविषयी भेट घेतली आणि टोरंटो कंपनीविषयी ज्या काही लोकांच्या तक्रारी आहेत, कारण साधारणतः 2007 पासून जानेवारी टोरंटो ही भिवंडीत आली, त्यानंतर आता जवळजवळ 18 वर्ष झाली आणि या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर सगळ्यात मोठे मोठे मोर्चे हे टोरंटो कंपनीच्या विरोधात निघाले। MSCBचं बिल आणि टोरंटोचं बिल हे खूप जमीन आसमानचा फरक आहे। बरं, लोकांच्या घरात घुसून त्यांना फाईन केली जाते, मनमानी केली जाते, त्यांच्या विरोधात लोकांची ग्राहकाची तक्रार देखील घेतली जात नाही। एखाद्या ग्राहकाला चुकून 10,000च्या ऐवजी 50,000 बिल आला असेल तर पहिल्यांदा त्या ग्राहकाला सांगितलं जातो, तू पहिल्यांदा बिल भर, नंतर तुझी तक्रार घेऊ। या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत, या आमच्या भिवंडी शहरातील खास करून सांगण्याचा उद्देश काय, भिवंडी शहरात आपण पाहिलं असेल तर 50%च्या वर लोक हे गरिबीमध्ये मोडतात, ज्यांचं उत्पन्न 10 ते 12,000 रुपये आहे। मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशी श्रीमंत लोक 1 ते 2% असतील, परंतु 10 ते 12,000 ज्या लोकांचा पगार असेल त्या लोकांना 2 ते 3,000 बिल आलं, तर त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं, घराचं संगोपन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। तर हे जे मनमानी कारभार चालू आहे टोरंटोचा, याच्या विरोधात मी काल आदरणीय खट्टर साहेबांना पत्र दिलं, त्यांनी देखील तत्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या काही दिवसात चौकशी त्याच्यावर होऊन मला पुन्हा बोलवलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आदरणीय खट्टर साहेबांनी दिलं। त्यांनी नेमका आदेश कुणाला दिले, तुमच्या समोर त्यांनी फोन कुणाला लावला अधिकाऱ्यांना की कारवाई करू असं? नाही, त्यांनी प्रत महाराष्ट्र शासन जे मंत्री महोदय आहेत त्यांना ती प्रत पाठवली माझ्या समोर। तुम्हाला अपेक्षा आहे याच्यावरती कारवाई होईल असं तुम्हाला अपेक्षा आहे? नाही, अपेक्षा तर कारवाईची आहे आणि कारवाई जरी नाही झाली, 2027ला टोरंटो कंपनीचा ऍग्रीमेंट संपतो, त्यानंतर बघा, शेवटी मी आजही तुम्हाला सांगतो, हे लोकशाही राज्य आहे। लोकशाही राज्यात लोकांना हवे असलेलीच कंपनी तुम्ही देऊ शकता, तुम्ही जबरदस्तीने एखाद कंपनी लोकांना कशी थोपवू शकता, आणि एवढे आंदोलन झाल्यानंतर सुद्धा याचा पर्यायी पण काय देत नाही, तर हे जे चाललंय हे चुकीचं आहे। आणि त्याच्यामुळं ठीक आहे, शासनाकडून माझी अपेक्षा आहे आणि खट्टर साहेबांचा जो प्रतिसाद पाहिला, मला विश्वास आहे की त्यांच्याकडून योग्य ती कार्यवाही होईल। तुम्ही म्हणताय खट्टर साहेबांचा तुम्हाला प्रतिसाद मिळाला, पण जर समजा सरकारने सांगू नाही, कारण तुम्ही इतके वर्ष झालं आंदोलन करताय पण होत नाहीये, जर समजा त्यांनी काही निर्णय घेतला नाही किंवा सरकारतर्फे याचा मार्ग निघाला नाही, तर लोकांना सोबत तुम्ही काय आंदोलन किंवा वेगळी? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, मग त्यांनी जर मार्ग निवडला नाही किंवा निर्णय घेतला नाही तर हे लोकशाही राज्य आहे ना। आम्हाला जे काय पाहिजे असेल, आम्हाला जर MSCB पाहिजे असेल, टाटाची पॉवर पाहिजे असेल, तर आम्हाला काय मिळू नये? सरकार म्हणजे काय, सर्वसामान्य माणूस म्हणजे सरकार आहे ना, सर्वसामान्य माणूसच सरकार बनवतं ना। आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर एखाद कंपनी जबरदस्ती थोपवत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही। याच्या पुढचा जो विषय आहे तो लक्षात येईल।